अमित शहा म्हणाले मुस्लिम समाजाची लोकसंख्या 24% वाढली आणि हिंदूंची 4.5% कमी झाली. पुढे असंही म्हणाले की प्रजननामुळे नाही तर घुसखोरीमुळे ही लोकसंख्या वाढलेली आहे. हे ऐकून जरा काळजी वाटली, कारण मी फार काळ कुठे बाहेर गेलेलो नसताना ते जनगणना करणारे मला कसे भेटले नाही, म्हणून मी अजून काही जणांना विचारलं तर त्यांनाही हे जनगणनावाले भेटलेले नव्हते. काही जणांनी खात्री करून दिली की जनगणना अजून झालेली नाही. मग प्रश्न असा की देशाचे गृहमंत्री हे का बोलतायत, तर म्हणे सीमावर्ती बिहार राज्यात निवडणुका आहेत म्हणून. अच्छा, पण जर गृहमंत्री बोलतायत तर त्यांच्याकडे डेटा असेलच, आणि गृहमंत्री या घुसखोरीला गांभीर्याने न घेणाऱ्या खात्याच्या प्रमुखाचा राजीनामा नक्कीच घेतील. तेव्हा समजलं घुसखोरी देशाच्या बॉर्डरवरून होत असेल तर बॉर्डरची काळजी घेण्याचे काम असलेले खाते गृहमंत्रालयाच्या अंतर्गतच येते. म्हणजे स्वतः अमित शहा यांचे खातेच अकार्यक्षम आहे असा आरोप अमित शहा करतात. नंतर त्यांचे विधान नीट वाचल्यावर समजलं की मनमोहन सिंग यांनी कारभार सोडल्यानंतर भारतात घुसखोरी वाढली. याचा अर्थ मनमोहन सिंग यांच्या काळात देशाच्या सीमा जास्त सुरक्षित होत्या. नंतर अजून एक डेटा समोर आला. 2004 ते 2014 या युपीए सरकारच्या काळात 89,781 अनधिकृत बांगलादेशींना परत पाठवलं आणि 2014 ते 2024च्या कालावधीत फक्त 2,566 अनुग्रही बांगलादेशी रिपोर्ट केले. घुसखोर सुद्धा 2014 नंतर वाढले आणि परत पाठवणे सुद्धा कमी झालं. मग देश मजबूत हातात कधी होता, याची जबाबदारी कोणाची? कोण आहे अकार्यक्षम आणि कोण देतंय राजीनामा? विचार करा.